तुमची ही लहान मुलं बीटरूट खायला नखरे करत असतील तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना बीटरूटचा पिझ्झा बनवून नक्की देऊ शकता. त्यासाठी बीटरूटचा पराठा मी बनवून घेतलेला आहे. त्यावरती बटाट्याची भाजी मी अशी स्प्रेड केलेली आहे, बघू शकता अशा प्रकारे. जीही तुम्हाला स्टफिंग त्यावरती टाकायचं आहे तुम्ही टाकू शकता. मी मोझरेला चीज यावरती ॲड केलेला आहे. मोझरेला चीज किंवा तुम्ही स्लाईससुद्धा ॲड करू शकता. अशा प्रकारे आपल्याला छान व्यवस्थित मोझरेला चीज आपल्याला पसरवून द्यायचं आहे, कारण लहान मुलांना चीज फार आवडतं. त्यानंतर तुमच्या आवडीच्या किंवा लहान मुलांच्या आवडीच्या भाज्या तुम्ही त्यावरती ॲड करू शकता. मी यावरती शिमला मिरचीचे असे काप करून ॲड केलेलं आहे. त्यानंतर यावरती ॲड केलेला आहे मी कांदा अशा प्रकारे, आणि त्यावरतीच सोबत मी ॲड केलेला आहे टोमॅटो. टोमॅटो ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आहेत ते सुद्धा मी ॲड केलेले आहेत, आणि वरतून आणखीन थोडंसं मी मोझरेला चीज ॲड केलेलं आहे. हे सगळं आपल्याला छान व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. त्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे, बघू शकता. इतकं सुंदर असं हे रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. तर त्यांना नक्की अशी रेसिपी बनवून द्या, कारण लहान मुलांच्या आवडीचा असतो पिझ्झा, आणि अशा प्रकारे आपण त्यांना भाज्या वगैरे खायला लावू शकतो, बरोबर की नाही. तर चला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुमच्या लहान मुलांना अशी ट्रीट नक्की द्या. धन्यवाद.